तर दुसऱ्या बाजूला बायकरमॅन केतन म्हात्रे पहिल्याच बॉल वरती ठोकलाय. अगदी पंचांचा इशारा पाक आहे तो नो बॉल आणि प्लस या धावा 6. फटका पहा केतन म्हात्रेचा अप्रतिम दर्जाचा फटका भीमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो प्लस 6 7 धावा पहिल्याच बॉल वरती इथं आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि पहिला बॉल कुठेतरी खराब राहिला टीम काळेश्वरी 11 या संघासाठी. पहिल्या चेंडूची स्वागत केले अर्थातच ज्या पद्धतीने हा चेंडू राहिला फ्रीचा चेंडू आई उचलला जातो. मिड विकेट रिजनला खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं तर वन बाउंड चेंडूची वाट पाहिली जाते. चेंडू गॅदर केला आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी या 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी आलेला नो बॉल त्यावरती मारलेला षटकार काळेश्वरी 11 या संघासाठी थोडीशी धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा भूषण गोदे यावेळेस बॉल गॅप मधून चाललाय. वाईट लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. केतनचा वार दर्जेदार चौकार. ओहो या विकेटला आपण पाहिलं तर गरज होती का. सरळ बॅटीने धावा येत होतात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आडवी बॅट म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. चले तो नेक्स्ट बॉल केले नाही तो चांद केली आहे. या मॅच मध्ये केतन म्हात्रेकडून होते चुकी. नाराज झाला परत आला. 13 धावा स्कोर काढवती आणि अखेरीस आपण पाहिलं तर एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस भूषण गोळेने मिळवले महत्वाची विकेट. केतन म्हात्रे ऑल इंडिया आयकॉन आउट. टीम आपल्याला पाहायला मिळेल. अर्जू 11 या संघाच्या माध्यमातून विकासभाई कदम यांच्या संघ मालकीचा संघ आणि धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. अर्जू 11 12वा खेळाडू तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. 2 धाब्यांची पॅनल्टी तुम्हाला दिली गेली आहे. थँक्यू सो मच. मॅच एडिशन आपण जाऊया आता. 12वा खेळाडू आपण पाठवून द्या. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 13 धावा स्कोर करवती. धीरज भोईर दाखल झाल्या मैदानामध्ये. येस ती शेवटी आपण पेनल्टी ऍड करणार आहोत. ऍड केली. थँक्यू. 15 धावा ऍड आहे आणि टीमची टोटल 13 होती आता 15 वरती आहे. अगदी क्रिकेटचे नियम आणि याच नियमाच्या जोरावरती हे क्रिकेट चालत असताना ते 12वा खेळाडू हा महत्वाचा खेळाडू मानला जातो. क्रिकेटमध्ये 12वा खेळाडू हा महत्वाचा दुवा आहे. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. वेट मायनस होणार आम्ही सांगतो. येस सॉरी थोडंसं प्लसच्या जागी मायनस प्रेस झालं त्याच्यामुळे ती धावसंख्या 15 वरती गेली आणि टीमची टोटल थोडीशी मागे येईल. आता छान दिसते 11 वरती. थँक्यू. आत्ताची एक लेग बाईज 12 धावा. वॉट अ बॉल यार. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू ज्या पद्धतीने हाताला गेला विवेक शिंदेसाठी. चेंडू पडला कट झाला. काटा बदलला. कोण बदलला. मार्ग बदलला. प्रवाह बदलला. दिशा बदलला. हवेमध्ये एका वेळ घेणार चेंडू प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून गाडी अचानक 2 वरती. बॅटिंग लीडिंग एज कॉट बेंड विकेट. बॅटर आणखीन एक आउट आणि KSK आयकॉन जो आपण पाहिलं तर माघारी येतोय. विवेक शिंदे मॅन फ्रॉम रुरे आउट. मोठे धक्के भेटलेत ऑलरेडी ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर धावा केल्यात
त्याच्यात ऑलरेडी 2 धावांची कटिंग लागली आहे, 2 धावा कट झाले, तिथे 12 धावा स्कोर करवती आहे. विकेट जिथे माघारी जायला सुरुवात झाली आहे, कारण की धक्के बसले गेले टीमला. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर भूषण गोळे, साताऱ्याचा कंदीपेढा जेवढा गोड आहे ना, साताऱ्याचा मिरचीचा ठेचा हा तेवढाच तिखट आहे, आणि हा गोलंदाज तसाच आहे. या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. भूषण गोळीच्या गोलंदाजीचे कौतुक करेन. पहिल्या बॉलवरती नो प्लस षटकार आल्यानंतर केतन म्हात्रेची महत्वाची विकेट, त्यानंतर विवेक शिंदे यांना देखील माघारी पाठवलं. अर्थातच काल तुमच्यासोबत काय घडलं, या अगोदरच्या बॉलवरती तुमच्यासोबत काय घडलं, त्यापेक्षा मी या बॉलवरती काय करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय भूषण गोळे या गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. अर्जू 11 या टीमची धावसंख्या 13 वरती 1. केतन म्हात्रे आणि विवेक शिंदे अशा 2 विकेट माघारी परतल्यात. 2 गडी बाद 13 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाणार आहोत. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. श्री काळेश्वरी 11 एक टीम आपण पाहिलं, दोन्ही मॅच आपण पाहिलं ती टीम जिंकलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्जू 11 दोन्ही मॅच जिंकलेली आहे. आता संघ मालकाने एकच सांगितलं असेल, फक्त एक मॅच जिंका, बाकी संपूर्ण काळजी मी तुमची घेतो. कारण की एक मॅच फक्त दूर आहे, कारण की जिथे एक मॅच जर जिंकलात तर एक सेफ झोन मध्ये तुम्ही जाता, टेन्शन थोडंसं कमी होतं, रात्री झोप शांत लागते. अगदी ही मॅच जिंकणं प्रत्येक संघासाठी गरजेचं आहे. 2 मॅच जिंकल्याने ही मॅच जर जिंकाल तर मात्र विजयची घोडदौड आहे ती मात्र कायम राहील. आणि ही मॅच जिंकण्याचा दोन्ही संघांचा इरादा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज दाखल झालाय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, परंतु उंची जास्त गाठली, लांबी कमी आहे, कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळेल. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण, परंतु कुठेतरी सूर्यप्रकाश अगदी डोळ्यावरती आला आणि त्याच्यानंतर असे प्रकार क्रिकेटमध्ये निश्चित होत असतात. ऑब्विसली, पण तू याच्या मुवमेंटला नाही रिझन देऊ शकत, कारण नाही देऊ शकत. सन ग्लासेस क्यू आहे तुला, सन ग्लासेस या मॅच मध्ये यूज करणं अशा वातावरणामध्ये. आणि या महिन्यांमध्ये प्रत्येक खेळाडू भूषण गोयला पाहताय यष्टांच्या बागे सनग्लासेस परिधान करून सध्या तो मध्ये खेळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर क्रिकेटमधलं प्रोफेशन वाढलं गेलं, आणि कॅच पकडत असताना सूर्याच्या किरणामुळे कॅचेस ड्रॉप होत आल्या, तेव्हापासून सनग्लासेस आलेत, पण आपण ते वापरतो गाडीवरती. मॅचच्या दिशेने जाऊयात. या बॉलवरती चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडून चुका होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या दिवशी तुमचा दिवस खराब असतो त्यावेळेस तुम्ही कुठेही मैदानामध्ये उभं राहा, तुम्हाला बॉल शोधत येतो, आणि तेच मात्र या खेळाडूच्या बाबतीत घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण त्याने खराब क्षेत्ररक्षण. भूषण गोळे काय करतो पहा, भूषण गोळे त्याला बोलवतोय आणि त्याला फक्त एकच वाक्य सांगेल, भाऊ तू प्रेशर घेऊ नका, प्रेशर किस बात की, तोही खेळाडू आहे, त्याच्याकडे 2 हात आहेत, आपल्याकडे 2 हात आहे, आपण खेळूया. त्याच्या पाठीवरती थाप दिली. हे 2 शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. सातारा आयकॉन, नवी मुंबई आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन, आणि ऑल इंडिया आयकॉन कडे तुला 2 शब्द की रिलॅक्स खेळ, ही खूप मोठी खऱ्या अर्थानं एक एनर्जी पॉवर शब्द आहेत हे. सूर एक फटका हवेमध्ये, अंतर थोडस कमी पडलं, कॅच पकडण्याचा प्रयत्न ही ड्रॉप झाले, कॅच ही ड्रॉप झाली. अवघड होती कॅच, अवघड होती थोडीशी, रनिंग कॅच होती जी सोपी करणं महत्वाचं होतं, आणि टीम त्याचं कौतुक करते. गुड एफर्ट्स, कारण की या कॅच सोडल्या जात नाहीत, इथे प्रयत्न थोडासा कमी पडतो. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी चांगली मॅच एका बाजूला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तेजस कोकरेचा चेंडू ज्या पद्धतीने हाताला व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जास्त बाहेर होता, अंपायर सांगतात येस जास्त बाहेर होता, अशा नजरेने पाहिलं जाते, आपुलकीनं पाहिलं जाते. थोडंसं आपण पाहिलं तर एक धाव ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. रिप्लेमध्ये पहा, हा चेंडू साईड अँगलने सध्या मात्र दाखवला गेला. व्हाईट बॉल आहे ना, भूषणने अक्षय डोक्याला हात लावला की ज्या पद्धतीने तो नाराज राहिला, मात्र येस त्याने ऍक्सेप्ट पण केलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. अगदी संघाची धावसंख्या मात्र अवांतर धावेने इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तेजस कोकरे गोलंदाजी ट्रॅकवरती, यावेळेस बाद चांगला स्ट्रोक लगावलाय, चाबूक फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज भोईरच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक, चौकार.
त्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले गणेश कदमची, बाकीचा KSK आयकॉन म्हणून सध्या आपण पाहिलं तर खेळतोय. फॅक्स बॉईज मधून सातत्याने खेळताना पाहिलं, मिस्टर क्रिकेट या पदवीनं खेळताना पाहिल्या. आणि सध्या आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने खेळ राहिलाय गणेश कदमचा, जिथे रिक्स आहे, जिथे धावा घ्यायचे, जिथे धावा थांबवायचे, जिथे विकेट घ्यायचे, तिथे गणेश कदमची एंट्री फिक्स आहे, गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अमर बामरस आणि गणेश कदम कित्येक वेळा एकमेकांच्या आमने सामने आले असतील. आणि या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर एका बाजूला गणेश कदम जे वाकेचे आहेत KSK आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते, तर अमर बामरस यांची जबाबदारी कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जिल्हा आयकॉन म्हणून ते या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि कुठेतरी चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल. केतन मात्र या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग राहिली होती, परंतु या मॅचमध्ये स्वस्तात माघारी परतलेत आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये इथे मात्र या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल धीरज भोईर आणि अमर बामरस या जोडीला. परंतु समोर तितकाच ताकदवान गोलंदाज गणेश कदम, ज्याच्याकडे नवी मुंबई क्रिकेटचा देखील प्रदीर्घ अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने येतील. कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं. अभि जोशी आहेत क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम नवी मुंबई आयकॉन म्हणून अभि जोशी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जी मॅच तुम्ही गोलंदाजी करून जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही फलंदाजीमध्ये जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्ही क्षेत्ररक्षणाद्वारे देखील जिंकू शकता. याचं उत्तम उदाहरण इथे दाखवलंय अभि जोशी या खेळाडूनं. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. येस, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मी म्हणेल की धावा त्यानं 3 थांबवलेत. हाही चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये जरूर आहे, अंतर पार करेल का? वन बाउन्स, अगदी 4 धावा व्यासपीठाच्या अगदी समोर VIP कक्ष आहे त्याच्या समोर येतोय. अमर बामरसने हात खोलायला सुरुवात केली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता की अमर बामरस, धीरज भोईर ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, ही भागीदारी होणं गरजेचं आहे. कारण की जेवढी चांगली भागीदारी होईल तेवढ्या धावाही चांगल्या येतील. अमर बामरस जो आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं उरमोडी असोसिएशन मधून सातत्याने खेळताना पाहिले वडगावचा खेळाडू आहे आणि आज सातत्य आयकॉन म्हणून खेळतोय मैदानामध्ये. अलगद खेळण्याचा प्रयत्न, अगदी सर हातामध्ये चिपक गया. कारण की हा चेंडू ज्या वेगानं मारला होता, चेंडूच्या मध्ये हातही टाकला, चटका बसला, पण त्याच्या मनाला थोडासा झटका बसला की ओहो विकेट, बॅटर आउट. फलंदाजी ती बाद झालाय. अमर बामरस नक्कीच हाताला जरी चटका बसला तरी देखील प्रतिस्पर्धी टीमला एक मोठा झटका इथे दिलाय. अमर बामरस माघारी परतलाय. अगदी KSK आयकॉन माघारी परतले, ऑल इंडिया आयकॉन माघारी परतले आणि आता जिल्हा आयकॉन देखील माघारी परतला. लागोपाठचे ही 3 धक्के मात्र आरजू 11ला परवडणारे नाही आहेत. कारण की महत्त्वाची मॅच, ज्या मॅचमध्ये जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, ज्या मॅचमध्ये तुम्ही तुमच्या संघाची सेफ बाजू करायची, त्याचमध्ये या मॅचमध्ये जर पाहिलं तर महत्त्वाचे 3 खेळाडू माघारी परतलेत. आरजू कदम कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचा दर्जा आपण पाहिला. अगदी आयकॉनिक खेळाडूने त्याच्या समेत KSK महाबळेश्वर परिसरामधील खेळाडूंना खेळण्याची नामी संधी या स्पर्धेचे जनक अर्थातच संकल्पक अशोकदादा सकपाल यांच्या प्रयत्नामधून ही साकारलेली स्पर्धा. आणि दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर ही स्पर्धा येऊन टेपली. 3 फलंदाज माघारी परतलेत. गणेश कदम वाकीचे आहेत, त्यांची अप्रतिम गोलंदाजी. 4 बॉलमध्ये 6 रन खर्च केल्या आणि फक्त एकच धाव या ठिकाणी 1 विकेट देखील प्राप्त केली. यावेळेस पा काय घडलं जातंय, विकेट किपर कडून चुकी होताना बॉल चाललाय बाईकच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप रिजनला दणदण करत सीमारेषा पार मिळतील धाबा 4. नशिबाचा चौकार बाईकच्या स्वरूपामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या डीजे इथे हे गाणं कोणत्या टायमिंगला लावायचं? 34 धावा. फुल टॉस यावेळी दिला जातोय. डीप स्क्वेअर रिजनच्या अगदी बाहेर पोहोचवलाय हा चेंडू. आपण पाहिलं तर अगदी 6 धावेसाठी अप्रतिम फटका केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता, फुल टोल केला वसूल. हा बॅटर रिव्ह्यू, येस हा बॅटर रिव्ह्यू आहे. लेट्स सी चेक. जर सक्सेस असेल तर तो पुढे कंटिन्यू असेल आणि सक्सेस नाही झाला तर इथून पुढे रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जिथे आपण पाहिलं तर अगदी डिसिजन आहे पेंडिंग. चेक केला जातो कमरेच्या वरती आहे का की नाही. थर्ड अंपायर होतील थोडेसे बिजी. पण मॅचला कलाटणी भेटायला इथे जास्त वेळ लागत नाही. किरण सर या अगोदर बाईकच्या स्वरूपामध्ये जो चौकार गेला भूषण गोळेच्या डोक्यावरती, कुठेतरी भूषण गोळेने डोक्यावरती हात ठेवले आणि त्याच्यानंतर मारलेला षटकार हा फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवणारा राहील. आपण आणि या बॉलवरती नक्कीच कशा पद्धतीनं TV अंपायरकडे मात्र
दाद मागितली जाते. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून आणि पहिलं झालेलं जिथे इट्स नो बॉल. अगदी थर्ड अंपायर यावेळी देखील आपण पाहिलं तर नो बॉल प्लस षटकार म्हणजे आताच्या 7 धावा आहेत. आणि जिथे आपण पाहिलं तर कलाटणी भेटली मॅचला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 41 धावा आणि ओव्हर क्रमांक 3चा एक चेंडू आता फक्त बाकी आहे. पण गणेश कदम जिथे चांगली गोलंदाजी घडत होती, बायच्या स्वरूपात धावा आल्या. त्याच्यानंतर नो प्लस या धावा षटकार आल्या. 7 धावा मात्र अतिरिक्त स्वरूपाच्या इथं आपल्याला पाहायला मिळाल्या. आता शेवटचा बॉल आणि फ्रीटची संधी जिथे विनायक आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीटच्या बॉलवरती चांगला शोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु धीरज भोईर सांगतोय की दुसरी धाव घेण्याची कोणती गरज नाही, कारण की इथून पुढे विकेट खूप महत्वाची टीम आरजू 11 या संघासाठी. अगदी बरोबर. छोटासा ड्रिंक ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइमआउट, कारण की रिक्स घेतली जात नाहीये. धीरज भोईरला माहिती आहे तो एकटा नवी मुंबई आयकॉन आता थांबलेला आहे सध्या. भाई बचेंगे तो और भी लढेंगे, बटेंगे तो खतम हो जाएंगे, यासाठी सध्या तो मात्र सांभाळून खेळतोय. इनिंग ब्रेक, सुमधुर संगीत ऐकूयात आणि फक्त 1 ते 1.5 मिनिटं आणि लगेच इनिंग ब्रेक संपेल. होईल SB मास्टर विपक्ष शार्विल सोनाक्षी 11. यानंतरचा टॉस आहे. मॅच क्रमांक 6. SB मास्टर पहिला कॉल, शार्विल सोनाक्षी 11 पहिला कॉल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ झालाय. महाराज ज्या पद्धतीने विकेट गेले ते सांभाळून खेळलं जाते. धीरज भोईर सेन्सिबल क्रिकेट खेळ सांभाळून खेळतो. याआधी आपण पाहिलं तर 2 धावा होत्या, रिक्स नाही घेतली. बचेंगे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, तिथून कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते. मैदानामध्ये पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते थोडीशी मॅचची. एक तर बनते मॅच चांगलं टार्गेट बनेल किंवा विकेट या मॅचमध्ये, कारण की बॉलिंग टीमला देखील वेळ भेटला. त्यांची स्ट्रॅटेजी ठरले गोलंदाज कोण आणायचा आणि लास्टला हुकमे एक्का देखील ठेवला असेल सांभाळून शेवटच्या ओव्हरसाठी. 42 धाबा स्कोर कार्डवरती सदल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर करण मालुसरे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 मध्ये दाखल झालाय करण मालुसरे. करण मालुसरे आलेत आणि ड्रिंक ब्रेक नंतर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं कहाणी बदलते आणि कहाणी ते बदलणार का, कारण की शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. धीरज भोईर आणि विनायक आहेत ही जोडी आणि या जोडीकडे एक टार्गेट असेल, कारण की आतापर्यंत 42 धावा झाल्यात आणि येणाऱ्या 12 बॉलवरती 30 ते 40 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो आरजू 11 या टीमचा. पहिला बॉल करण मालुसरेचा खूप चांगला राहिलाय. थोडंसं वळून मारण्याचा प्रयत्न, परंतु पायांचा वेध घेणारा बॉल हाताळलाय. आता टार्गेट चांगलं बनणार कधी, जेव्हा 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 मधले कमीत कमी 10 चेंडू धीरज भोईरच्या हातामध्ये असतील, कारण की तेव्हा तुझं टार्गेट बनणार. 10 चेंडू धीरज भोईर नॉन स्ट्राईकला उभा राहून नाही बनणार, यासाठी फ्रंटला यावं लागेल. या विकेटला आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी डिप स्क्वेअरला धावडी ग्राउंड. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका सिंगल धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते. 43 सॅटिस्फाईड स्कोर आहे. 43 धावा हा चांगला आहे, पण तुझा पाया मजबूत असल्यानंतर इमारत चांगली बनली पाहिजे. इथे पाया मजबूत झाला, धावसंख्या जर चांगली झाली तर ते टार्गेट चांगलं बनेल. अदरवाईज करणने जर पायामध्ये बेड्या ठोकल्या तर ब्रेक लागेल. पण करणची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. टीम काळेश्वरी 11 या संघाच्या माध्यमातून 4थं षटक हाताळतो आणि महत्त्वाची बाब म्हणजे ऑल इंडिया आयकॉन भूषण गोहेचा अनुभव आणि भूषण गोहेचं मार्गदर्शन इथे लाभताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेस फटका फसलाय आणि भूषण गोहेने केलेलं मार्गदर्शन कामी आलंय. करण मालुसरेने घेतले विकेट. फलंदाज OUT आउट. वा, खूप चांगलं, कारण की महाराज ज्या पद्धतीने तू विषय छेडलात की भूषण गोळेनं दिलेलं मार्गदर्शन, ते बोलतात ना
देवाला जाऊन देवाचं घेतलेलं दर्शन आणि चांगल्या मित्राचं मार्गदर्शन कधी वाया जात नाही. आणि हेच आहे ऑल इंडिया आयकॉनचं मार्गदर्शन या मैदानामध्ये पॅव्हेलियनमध्ये तुला भेटल्यानंतर कधी वाया जात नाही. तू कोणासोबत बसतोस, कोणासोबत चालतोस, कोणासोबत उठतोस आणि कोणासोबत खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळतोस, यामध्ये तू अपडेट होतोस आणि सध्या खेळाडूला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन भूषण गोळे करतो आणि याचा उपयोग झालाय गोलंदाजाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या विषाफलून करण्याचा प्रयत्न बॅटिंग टॉप आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक मोहरा, आणखीन एक मासा, आणखीन एक हिरा, बॅटर गॉन, आणखीन एक विकेट. सध्या गाडी मॅच थोडीशी आपण पाहिली तर चालत्या बोलत्या गाडीचं चाक काढलं जात आहे. ब्रेक लावलाय, हँड ब्रेक खेचलाय, आकडून थोडंसं जकडून ठेवलंय. 5 विकेट माघारी गेल्या. जिथे केतनची विकेट पडली तिथे आपण पाहिलं तर थोडंसं धडपड चालू झाली. एखाद्या पत्त्यांचा बंगला वादळ नाहीये पण पडलाय खाली आणि ते शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटणं लागतात यार चुकीची. तेच घडलं गेले. पहिली ऑल इंडिया आयकॉन माघारी आल्यानंतर नंतर बाकीच्या विकेट लवकर. करण मालुसरेसाठी आपण पाहिलं तर 201 रुपयाचं पारितोषिक अर्थातच दिनेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. 43 धावा. फक्त हॅट्रिकच्या रडारवरती आहे. 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केले. मी अगोदरच म्हटलं होतं की करण मालुसरे एक रायझिंग स्टार आणि विकेट टेकर गोलंदाज आणि हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाच्या कॅश प्राइज. हॅट्रिकची संधी. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन लीग मधील पहिले हॅट्रिक घेण्याचा विक्रम कुठेतरी थोडक्यात दुसरी हॅट्रिक इथे थोडक्यात बचावले. पहिली हॅट्रिक झाली आणि दुसरी मात्र इथे वाचली. पहिली हॅट्रिक सुदेश सपकाचा आजच स्टेटस ठेवला 45 आणि नाही पडले 500 बाजूच्या खिशातून पडले गेले. 500चं होतं प्राईज. मात्र ज्या पद्धतीने आता फटका खेळला गेलाय स्वतःहून आपण पाहिलं तर गोलंदाज चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न मात्र खूप पावलं तो मागे 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 सरकत गेला आणि तदनंतर मात्र फसला गेला थोडासा. चांगल्या पद्धतीने मुवमेंट आपण पाहिली तर मॅचची चेंज केले. काळेश्वरी 11 ही मुवमेंट आपल्या जवळ खेचले. मॅच रफ्तारमध्ये चालू होती. गाडी पटरीवरती होती. थांबवले थोडंसं. 45 धावा. 1 टू गो. एक चेंडूचा खेळ बाकी आणि मॅच चांगल्या स्पीडअपमध्ये चालू आहे. अशा स्पीडअपमध्ये मॅच तुम्ही खेळत राहा कारण की वेळ खूप वाचवलाय. गोलंदाजी पटापट चालू आहे. खूप फास्ट गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. ओव्हर क्रमांक 4 वरती आपण आहोत. एक चेंडू अजून बाकी आहे. टॉससाठी यानंतर कॅप्टन दोघेही तयार राहा. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरून येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा घेतल्या. 4 षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 47 धावा. किरण सर काय सांगाल? काळेश्वरी 11 या संघानं आतापर्यंत गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला जास्तीच्या धावा मिळवून दिलेल्या नाहीत. चांगली गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम काळेश्वरी 11 या संघाची. ऑब्विसली ज्या विकेट आले तिथे आपण पाहिलं तर मॅच थोडीशी थांबली. मगाशी उल्लेख केला की एकटा केतन मात्र एक मॅच 2 मॅच जिंकून देऊ शकतो. पण तुम्ही जर केतन मात्रेकडून पूर्णपणे ट्रॉफी अख्खे सगळ्या मॅचेस जिंकून द्या बोलल्यानंतर तो बोले भाई मे बी आदमी हूं मशीन नाही हूं. एका 2 मॅचमध्ये केतन मात्रे जर थांबला नाही खेळला तर बाकीच्यांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर ते थोडंसं कमी राहिलं कारण की राहुल एका बाजूला 4 धावा करतोय. विनायक 8 धावा. नवी मुंबई आयकॉन थोडासा शांत राहिला. 47 ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 5 मध्ये दाखल झाला पुन्हा एकदा. करा टेनिस क्रिकेटचे अर्थातच रन मशीन अष्टपैलू खेळाडू पंचम हिंद केसरी खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राचा काय याला बोललं जातं कारण 5 मालिकावीरचे किताब त्याच्यामध्ये KTPL KTRBPL KTPL KSKPL आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे आपण पाहिलं तर मान्सून ब्लास्ट या 5 मालिकावीरच्या ट्रॉफ्या म्हणून पंचम हिंद केसरी पश्चिम महाराष्ट्र राजू संभाजी कंक दाखल झाला गोलंदाजीसाठी. पण राजू कंक कुसुरगावचा सितार आणि शांतीमध्ये क्रांती करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज. कारण की या स्पर्धेमध्ये राजू कंक यांची फलंदाजीपेक्षा गोलंदाजी चर्चेत राहिले. ही चर्चा करण्या अगोदर राजू कंकने घेतली विकेट. आणखीन एक फलंदाज माघारीपर्यंत जातोय. 6वा धक्का. निम्म्यापेक्षा जास्त संघ अर्जू 11 या संघाचा तंबूच्या आश्रयाला.
वाव, तापवली मॅच चांगली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या मोसममध्ये सध्या क्रिकेट खेळलं जाते खूप जास्त उष्ण होतंय, खूप जास्त ॲक्च्युली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं खेळाडू स्वतःची काळजी घेत आहेत, मात्र सातत्याने आपण पाहिलं तर मॅच तापवण्याचा प्रयत्न आता गोलंदाजीकडून केला जातोय. चांगली गोलंदाजी, हलक्या तऱ्हे घेण्याचा प्रयत्न. अश्विन सपकाळ मैदानामध्ये दाखल झाला. चेंडू आपण पाहिला हातामध्ये अडला नाहीये, मात्र वेगानं जातोय बाउंड्रीच्या दिशेने. आता तो गेला पार. बाई आया चौकार. फ्री भेटला चौकार, फ्री चौकार. कारण की गोल्डन होता. टीमची टोटल थोडीशी 50 पुढे 51 धावा. चांगली टोटल, चांगली धावसंख्या आणि सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिथे देखील चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक पहा दूरवरून बॉल पर्यंत पोहोचतील. एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये बॅकअप थोडासा लांबवर होता आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये करत असताना फलंदाज इथे अश्विन बाद झालाय. फलंदाज बाद होतोय. 7वा फलंदाज माघारी परतलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता आरजू 11 या संघाचे बॅटर जर आपण पाहिले तर आतापर्यंत 7 फलंदाज इथे माघारी परतलेत. 51 धावा शेवटच्या षटकामध्ये धावा घेत असताना विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषारला मात्र आता इथून पुढे हुशार बॅटिंग करावी लागेल, कारण की 53 वरती 7 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक राजू यांनी आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केल्या. SB मास्टर आणि शार्विल सोनाक्षी 11 आपण कॅप्टन तयार राहा. SB मास्टर यावर देखील लॉफ्ट केला जातो. क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडू गॅदर केला जातो. अभिची चांगली फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये राहिले. चेंडू गॅदर केला, फेकी वॉट थ्रो यार. कारण की अभि जोशी मॅन फ्रॉम ऐरोली नवी मुंबई आयकॉन ज्या पद्धतीने आज क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, धाबा अडवलेत त्यांनी भरपूर. आणि चेंडू बाउन्स झाल्यानंतर अगदी वेळेवरती मुवमेंटवरती जी जम्प करतोय व्हॉलीबॉल जम्प ती योग्य आहे. रिप्ले दाखवला जातोय 22 या टेनिस क्रिकेट. कारण की अभि जोशीला पहा चेंडू पडला आणि अगदी वेळेवरती हाई जम्प चेंडू थांबवला. अप्रतिम चालाक आणि हुशार क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या दिशेनं असणं गरजेचं असतं. फेकी देखील योग्य झाली. टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे जायला. 55 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. विकेट क्रॉस बॅटरी घेण्याचा प्रयत्न. खेळाडू मिड विकेट बनून वेगानं तो पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न जागा सोडली, तोपर्यंत दुसरी धाव थोडीशी अडचणीमध्ये सापडली जाते. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या, तोपर्यंत जागा सोडली आहे. दुसरी धाव नाही भेटणार आहे. एकाच धावेचं समाधान की धाव घेतली नाहीये. बॅटर बोलतो मैं हूं ना, खांदी जबाबदार आहेत. आणि शेवटच्या चेंडूवरती जर त्याने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले तर टीम बोलेल षटकार मारून दाखव. नक्कीच हाही फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि 8 फलंदाज माघारी परतलेत. आणि राजू कंकची गोलंदाजी जर आपण पाहिली, एक चौकार जे खराब क्षेत्ररक्षणाद्वारे सुटला, त्याच्यानंतर जर पाहिलं तर राजू कंकने फलंदाजाला कोणतेही धावा दिलेल्या नाहीत. 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नवीन सुजित जाधव जेव्हा स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. या बॉलवरती एक धावाले दुसरीचा इथे प्रयत्न होईल. गणेश कदम वेगाने फेकतील. रनआउटची संधी भूषण गोळे आहे तिथे. आणि थोडंसं जर पाहिलं तर फंबलिंग झालं आणि त्याच्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज बाद झालाय. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 59 धावांचं लक्ष इथे टीम काळेश्वरी 11 या टीमला. विकेट जरी गेले तरी देखील ही धावसंख्या चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. केतन मात्रे बाद झाला, धीरज भोईर बाद झाला, परंतु धावसंख्या मात्र सन्मानजनक आपल्याला पाहायला मिळते. येस, टॉस साठी SB मास्टर आणि शार्विल सोनाक्षी 11 टॉस साठी या कॅप्टन. चला तयारीला लागा. लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस आपण मैदानामध्ये करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्सला विनंती की आपण टॉससाठी या. आपण वेळ घेऊ नका. आपण टॉस करत आहोत. यानंतरची मॅच आहे. एका बाजूला संघ आहे SB मास्टर विपक्ष शार्विल सोनाक्षी 11. आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. विशाल सकवाळ यांना विनंती की आपल्या शुभास्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करावा अशी विनंती आहे. आपण त्यांच्या शुभास्ते हा टॉस करत आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या.
टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण या वेळ आपल्याकडे कमी आहे, आपण लगेचच टॉस करूया. यानंतरची मॅच असणार आहे आपल्यासमोर. एका बाजूला आहे SB मास्टर विपक्ष शार्विल सोनाक्षी 11. दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळलेले आहेत आणि आता दोन्ही संघांचा तिसरा सामना आहे. आपण विशाल त्यांच्या शुभाशय आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. तुम्ही पाहताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग. दोन्ही संघांचा खेळ जर आपण पाहिला, दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने दोन्ही संघांनी गमावलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करूया. कोण आवाज देणार? महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि निहाल रिसॉर्ट या दोन्हीपैकी तुम्हाला एक मागायचं आहे. अमोल शिंदे नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. निहाल रिसॉर्ट नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि निहाल रिसॉर्ट आलेला आहे. आणि टॉस अमोल शिंदे तुम्ही जिंकताय, काय घेताय? आम्ही फर्स्ट फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग कराल. 2 सामने आतापर्यंत झालेले आहेत, काय चुका झाल्यात? बरंच पहिल्या मॅचमध्ये आमची बॅटिंग नाही झाली आहे, सेकंडमध्ये पण बॅटिंग नाही झाली आहे. सातारा आयकॉन आमचा अवेलेबल नव्हता, बॉलिंग थोडीफार कमी पडली, त्यामुळे आम्ही मॅच हारलो. या मॅचमध्ये प्रयत्न चांगले? हो नक्कीच. आपलं जर आव्हान कायम ठेवायचं असेल तर जिंकावंच लागणार आहे. सेम परिस्थिती अजिंक्य बेलोशी तुमच्याही टीमची आहे. SB मास्टरने 2 सामने खेळलेले आहेत, काही थोडक्या फरकाने सामने गमावलेले आहेत. भावना कशा आहेत? टीम चांगली करते पण थोडं कुठे नशिबाचा साथ नाही आहे. पण या मॅचला नक्कीच पूर्ण टीम एकत्र येऊन खेळेल. बॅटिंग करायची आहे, काय रूपरेष आखताय? पूर्ण 5 ओव्हर खेळायचे. क्या बात आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. अजिंक्य बेलोशी तुम्हाला आणि अमोल शिंदे तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. शार्विल सोनाक्षी 11 या टीम यांनी प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम SB मास्टर या टीमला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वळ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया या मॅचचं धावतं वार्तांकन. टॉससाठी गेल्यानंतर कधी परत येतोय म्हणजे आहे ऊन एवढं आहे की नाही सनस्क्रीन आपण लावत आहे, थोडंसं टेन्शन. आणि बॅट्समन या प्लीज, बॅट्समन प्लीज या बॅट्समन, कारण की खेळाडू उन्हामध्ये अंपायर उन्हामध्ये थांबलेत. बॅट्समन प्लीज मैदानामध्ये दाखल व्हा. खूप छान मेहनत प्रत्येकाची. जेव्हा अशोकदत्त सपकाळ साहेबांनी पहिल्याच वर्षामध्ये सांगितलं होतं की पुढच्या वर्षी नवी मुंबई आयकॉन, जे बोलले ते केलं आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं आज प्रत्येक जण बॅट्समन प्लीज मैदानामध्ये या. प्लीज दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा, कारण की ज्या पद्धती आपण पाहिलं तर प्रत्येक जण या स्पर्धेला बॅट्समन येस दाखल होत आहेत दोन्ही बॅटर, कारण की प्रत्येकाची मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. आपण पाहिलं तर प्रत्येक जण एकच आहे की आपली स्पर्धा निहाल ग्रुपची स्पर्धा, अशोकदादांसाठी प्रत्येक जण आपण अशोकदादांची स्पर्धा, कारण की नाव घेताना हेच करू अशोकदादांची स्पर्धा, निहाल ग्रुपची स्पर्धा. आणि त्यासाठी प्रत्येक जण आपला वेळ खरं तर बाजूला ठेवून दादांसाठी येतोय. ज्या माणसानं आयुष्यामध्ये पैसाही कमवला, मात्र मी म्हणेल माणसं कमवली, त्या व्यक्तीसाठी आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील मौल्यवान वेळ काढून त्यांना भेटण्यासाठी, त्या स्पर्धेला येण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी मला वाटतं आज व्यासपीठावरती आकाश भाऊ येस, तो देखील प्रत्येक गोष्टी सगळ्यांना पाण्याच्या बॉटल पोहोचवणं, सगळ्यांची जेवणाची काळजी, कॉमेंटेटरसाठी पहिल्यांदा जेवण बाजूला काढून ठेवलं. या सगळ्या गोष्टी असतात आणि या गोष्टी आपल्या स्पर्धेसाठी कराव्या लागतात. 107 षटकार 107 चौकार. गाडी आली ट्रॅकवरती. मॅचच्या दिशेनं 59 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं गेलं. 59 रन्स टू विन. एका बाजूला अभि जोशी, जो आपण पाहिलं तर अगदी गोरेगाववरून आपण पाहिलं तर अगदी दाखल झाला, जिथे आपण पाहिलं तर माफ करा, एका बाजूला अभि जोशी आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालाय, जो आपण पाहिलं नवी मुंबई आयकॉन ऐरोली. येस, ग्रीन सिग्नल अंपायरचा मॅचला होते सुरुवात. टायमर ऑन केलाय राजू कंग. दुसऱ्या बाजूला अगदी 3:23 सध्या मात्र झालेले आहेत आणि मॅचला होईल सुरुवात. 59 धावांचं टार्गेट धीरज भोईर गोलंदाजीसाठी नवी मुंबई आयकॉन. तर समोर असेल अभि जोशी, जो ऐरोलीला बिलॉंग करणारा खेळाडू. पहिला बॉल डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज भोईर, परंतु पहिला बॉल इथे आलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावांची सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. 59 धावा आतापर्यंत काळेश्वरी 11 या संघाने चांगला कारनामा केलाय. 2 मॅच जिंकलेत आणि समोर जर पाहिलं तर अर्जू 11 त्याच 2 सामने त्यांनी देखील जिंकले. त्यांच्या देखील अनुभव दांडगा या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल. या खेळपट्टीवरती त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली. आता मात्र एकमेकांच्या आमने सामने आणि तिसरा सामना कोण जिंकणार याकडे भरपूर लक्ष लागून राहील. आणि पहिल्या बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते आणि अशोकदादा सकपाल यांनी घेतलेली मेहनत आज कामी आली, कारण की 4 दिवसीय स्पर्धा, या स्पर्धेत आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळते. ऑल इंडिया आयकॉन, नवी मुंबई आयकॉन, जिल्हा आयकॉन, अगदी संपूर्ण स्तरावरतील जे क्रिकेटर आहेत आणि खऱ्या अर्थानं KSK महाबळेश्वर परिसरातील खेळाडू
कधी ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळणार यासाठी मात्र एक चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो. इथे अभिज जोशीच्या बॅटमधून फक्त हलक्या त्याने दिशा दिले, एक धावाले डीपमधून क्षेत्ररक्षक आले, ते एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय, थोडासा फंबलिंग आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघ ना महाराज, थोडासा चेंडू सुटला हातातून, किती 1 नॅनो सेकंद, आणि तोपर्यंत दुसरी धाव. सबर का फल मीठा होता है, गेले ते दिवस किसी और का होता है, आले ते दिवस. कारण की तू थांबलास की दुसरा त्या संधीचं सोनं करून जातो, आणि सध्या तेच घडलं. 2 धावा खूप वेगानं, टीमची टोटल 3 या आकड्यावरती. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खेळला गेलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पहिले थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, आतापासून बाहेर, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर, रिच ऑफ दी बॅटर. ही चांगली लाईन पकडली जाते, कारण की धीरज भोईर आपण पाहिलं तर धारावी एक्सप्रेस सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. ऐरोलीची रन मशीन सध्या मात्र स्ट्राईक वरती उभी आहे. अगदी सातत्याने जर पाहिलं तर शरीरापासून दूर बॉल हाताळले जातात. धीरज भोईर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला टप्पा, अचूक टप्पा भेदक मारायची आपल्याला पाहायला मिळते. धीरज भोईर अगदी बॅटरच्या रडारपासून बॉलला दूरवर ठेवण्यामध्ये माहीर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हीच खासियत आपल्याला पाहायला मिळते धीरज भोईरच्या. महाबळेश्वर चॅम्पियन लीग आज नवी मुंबई आयकॉन म्हणून का मला या टीममध्ये समाविष्ट केले, अर्जू 11, विकासभाई कदम यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत असताना धीरज भोईरची अप्रतिम गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस आणखीन एक सबमारीन राहिला, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये, विकेट किपर केतन म्हात्रे यांच्या हातामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी अडचणीची आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी खडतर आणि कठीण रस्ते, नेहमी चांगल्या मार्गावरती किरण सर पोहोचले जातात, तिथे कठीण सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची, काळेश्वरी 11 या संघाची. आहेत अडचणी प्रत्येकाच्या समोर. हाई बॅट स्विंग केली जाते, चेंडू पडतोय, काटा बदलतो, मात्र जी लाईन आहे तिथून चेंडू टप्पा पडल्यानंतर ती लाईन सोडतोय. 4 डॉट, 4 बिंदी गेन. जिथे आपण पहिले धावा आल्या नाही, सुरुवातीला ज्या 2 धावा घेतल्या, हा पा चेंडू पडला, काटा बदलला, बॅट फिरली आणि नंतर चेंडू निघून जातोय. हे फसवलं जातंय आणि ज्या पद्धतीने फसला जातोय, कारण की दोन्ही नवी मुंबई आयकॉन आहेत एकमेकांसमोर. हाही चेंडू त्याच पद्धतीने, तुम्हाला वाटेल रिप्ले दाखवलाय, नाही. इथे आपण पाहिलं तर धीरज भोईर, धारावी एक्सप्रेसची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या आता टीम मधून होत आहेत. या टाळ्या त्याच्या टीम कडून. वॉट बॉलिंग यार. तब्बल पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, 1 2 3 4 5 डॉट बांधून ठेवलाय. पहिला ज्यावेळी रिप्ले दाखवला जातो, हा पहा रिप्ले, चेंडू पडला, थोडासा काटा बदलतो चेंडू, उंगलिया फेरी आहे चेंडूच्या डोक्यावरून, पूर्णपणे चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली जातात. खेळलंच गेलं पूर्णपणे. आपण पाहिलं तो क्रमांक 1 मध्ये अभि जोशीला थांबवलं, धाव संख्या पूर्णपणे ब्रेक लावला. कारण सुरुवातीला 2 धावा जिथे घेतल्या असं वाटलं सेन्सिबल क्रिकेट चालू झालंय, एकेरी दुहेरी धावा आता चालू होतील. नाही, मोठ्या फटक्यांसाठी यावेळी गेले आणि त्यानंतर थोडेसे फसले. आविष्काराचे जे फटके आहेत ते थांबले आणि थोडेसे आपण पाहिले तर वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न. 3 धावा स्कोर कार्डवरती. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्या गोलंदाजाला अगदी दैवी देणगी आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच दैवी देणगीचा वापर करत असताना धीरज भोईरने चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्या. फक्त आता मात्र कुपरखेने गावेंकडून गोलंदाजीसाठी रन मशीन वाकळूंची सध्याच्या घडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे गोलंदाजीवरती. पण बॅटिंग करत असताना फारसं काही करू शकले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल, कारण की धीरज भोईरने गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात करून दिली. आणि सुरुवात गोड तर शेवट गोड असं नेहमी म्हटलं जातं, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर तुम्हाला शेवट देखील करावा लागतो, कारण की लोक विजय लक्षात ठेवत असतात आणि त्यासाठी मात्र तुम्हाला इथून पुढे प्रयत्न दमदार करावे लागतील. चांगली सुरुवात आपल्या टीमची झाली आहे, फक्त 3 धावा खर्च केल्या. आता स्ट्रायकर इनला राजू कंक, ज्याने खोऱ्याने धावा जमावल्यात या सीझनमध्ये, अनेक अर्धशतकं, अनेक रेकॉर्ड्स राजू कंकच्या नावावरती आहेत. परंतु केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट राजू कंकची फलंदाजी महत्त्वाची आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आलेले नाहीत. या षटकामध्ये पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील राजू कंकला. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक दूरवरती, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चला. क्षेत्ररक्षक अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. राजू कंकच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला फटका खेळला गेला. सरळ बॅटीनं सध्या मात्र फटके खेळले जातात. राजू कंक स्ट्रायकिंगला. एवढे गेला आपण पाहिलं तर अगदी पाय पकडून टाकण्याचा प्रयत्न, कारण की केतन म्हात्रेकडे अनुभव आहे, राजू कंककडे अनुभव आहे. आता एक आपण पाहिलं सातारा आयकॉन, दुसरा ऑल इंडिया आयकॉन.
आणि या दोघांमधला खेळ प्रेक्षकांना बघायचा ही चुरस आहे. एकाकडे जिद्द, दुसरीकडे चिकाटी आहे. दोघांकडे हुशारी आहे, दोघांकडे टॅलेंट आहे. दोघांनी पावसाळे जास्त बघितलेत. या मॅच मध्ये आता केतन मात्रेच्या समोर राजू कंग आणि मॅचला वेगळी मजा येते कारण की 22 चेंडू मध्ये 52 हवेत अजूनही जिंकण्यासाठी. पण कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळते, दडपण पाहायला मिळते. राजू कंक याच मैदानावरती कराड तालुका प्रीमियर लीग खेळला, याच मैदानावरती KSK प्रीमियर लीग खेळलाय. या खेळपट्टीवरती जास्त अधिराज्य गाजवले राजू कंकने, परंतु आता या मॅच मध्ये दमदार कामगिरी करणं गरजेचं आहे. ऑब्विसली कारण की राजू कंगच्या जे मनामध्ये ते केतन मात्रेच्या डोक्यामध्ये ओळखतोय तो आणि तसे चेंडू टाकले जातात. सफल झाला फटका चांगला आहे, मनगटाच्या साह्यानं फ्लिक केलाय, 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. फाईनला 4 चौकार. अगदी सफल झाले आणि त्यानंतर फक्त मनगटाचा वापर केला आणि चौकार खेचला राजू कंकने. या बॉलवरती ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव घेतली, थोडंसं फंबलिंग आणि त्याचं रूपांतर लगेचच दुसरी धाव. किरण सर, हे स्टेज असं आहे की तिथे तुम्ही थांबू शकत नाही, तर तुम्हाला सातत्याने तुमच्याजवळ चपळता खूप महत्वाची आहे. तुम्ही थांबला तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही आणखी धावा देऊ शकता आणि तेच मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑब्विसली रुकना मना आहे कारण की 13 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 2 सध्या आपण पाहिलं तर अगदी प्रगती पथावरती आहे. एक चेंडू आता बाकी आहे. सुरेख उचलला सर बॅटीना, त्याचा कॉपी बुक स्टाईल आहे कारण की तो मनातच बोलत ना पेरो के सामने नाही डालने का. आणि अखेरीस आपण पाहिलं तर पायावरती टाकण्याचा प्रयत्न, उचलला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. अगदी निहाल ग्रुप षटकार. एकोणीस धावा, चला थोडीशी स्पीडअप घ्या प्लीज. 19 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात कारण की 3 ओव्हर नंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण देणार आहोत. 1-1.5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक देणार आहोत. तिथे मीटिंग करू शकता तुम्ही. मात्र आता सध्या ओव्हर क्रमांक 3 लगेच चालू करायची की ज्या पद्धतीने आपण पहिलं 19 धावा. राजू कंग पहिल्या 2-3 चेंडू डॉट आले कारण की केतन मात्रेच्या ओव्हरमध्ये आपण पहिले धावा चांगले आलेत. 16 धावा राजू कंग सध्या बॅटिंग करतोय. 109 चौकार, 108 षटकार आणि केतन मात्रेच्या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा आल्यात तिथून आपण पाहिलं तर कुठेतरी अशी ओव्हर शोधली जाते जिथे पार्टनरशिप तोडली जाईल. अभि जोशी आणि राजू कंग दोघे थांबले तो मॅच लेके जाएंगे. दोघांमधला एकाला थांबवायचा आहे. एकाला थांबवला तर मोमेंटम चेंज होईल आणि मोमेंटम चेंज झाली तर मॅच वरती पकड घेईल. आता दबदबा आहे, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दबदब्याचा परिवर्तन दबावामध्ये झालं तर मॅच चांगली बनते. हा इतिहास आहे. 19 धावा, मॅच चांगली बनेल. पण धीरज भोईरचं संपूर्ण षटक जे अभि जोशीने खेळलं आणि 6 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु या षटकामध्ये अभि जोशीची जबाबदारी वाढली कारण की या षटकामध्ये अभि जोशीच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा अपेक्षित आहेत कारण की 6 बॉलमध्ये 2 धावा त्याच्या नावावरती राहिल्यात. अमर बामरस आलाय. अमर बामरस आल्यानंतर अभि जोशीच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक आलाय. पहिल्याच बॉलवरती अमर बामरसच्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अभि जोशी जाईल माघारी. पहिला चेंडू विकेट. अमर बामरस आया, खुशिया लेके आया. आणि जी विकेट चेंडू टाकण्याआधी आपण चर्चा केली की एखादी मुवमेंट शोधतात, एखादी मी म्हणेल की युटर्न मॅचला देण्याचा प्रयत्न करण्यासाठी विकेट घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि जी टीम मीटिंग झाली तिथे हीच चर्चा झाली की आयकॉन खेळाडू अमर बामरसला बाहेर काढूयात आणि विकेट घेऊयात. आणि अखेरीस आपण पहिलं मैदानामध्ये दाखल झाला अर्थातच सातारा एक्सप्रेस ऑल इंडिया आयकॉन भूषण गोळे दाखल झालेत मैदानामध्ये. भूषण गोळे आलेत. अमर बामरस आणि भूषण गोळे कित्येक वेळा जिल्ह्याच्या स्पर्धा खेळल्या असतील, एकमेकांच्या आमने सामने आले असतील, परंतु आज महाबळेश्वर चॅम्पियन लीगचं औचित्य आहे आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येताना
यावेळेस आलेल्या पायांचा वेध घेणारा चेंडू हाताला अमर बामरचं कौतुक करीन वडगाव आणि उरमोडी क्रिकेट असोसिएशन मधून चांगलं क्रिकेट खेळलाय आणि जिल्हा आयकॉन आणि या जिल्हा आयकॉनची जबाबदारी ओळखत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमर बामरची इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हाही चेंडू आपण पाहिलं तर बरोबर पायामध्ये टाकला जातोय. फसवलं गेलं चेंडू हवेमध्ये होता तेव्हाच भूषण गोळेनं जागा बदलली होती. भूषण गोळे तोपर्यंत निघाला होता, त्याला माहिती आहे फस गए गुरु, कारण की हा चेंडू लालच मध्ये टाकणारा होता. हा चेंडू आपण पाहिलं तर मोहामध्ये पाडणार होता. तू डाल डाल मे पात पात, तू डाल डाल मे पात पात, तसा चेंडू होता की आ मुझे मार, फस गया गुरु. पूर्णपणे फसवले अमर बामरसने. कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हा चेंडू पुन्हा रिप्ले बॅटीच्या समोर टायमिंग प्रॉपर होतं, पण जे एलिव्हेशन भेटले ते जास्त भेटलं. आणि भूषण गोळेचा चेहरा पहा तुम्ही, भूषण गोळेनं जागा सोडली होती, फस गए, त्याला माहिती होतं या मॅच मध्ये चुकी झाली आहे आणि मॅच हसली होती चांगली, फसली आता थोडीशी मॅच. भूषण गोळे माघारी परतलाय. आता मात्र दबाव कुठेतरी वाढलाय टीम काळेश्वरी 11 आणि राजू कंकची जबाबदारी वाढली, कारण की पहिल्या 2 मॅचेस जर पाहिल्या तर किरण सर धावसंख्या जास्त नव्हती, 44-45 धावा राजू कंकच्या बॅटमधून 18 ते 20 धावा आल्या. गोलंदाजी चांगली राहिली. पहिल्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलाय, परंतु या मॅचमध्ये राजू कंकला जबाबदारीचं क्रिकेट आणि त्याचबरोबर आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अटॅकिंग क्रिकेट, कारण की इथून पुढे तुम्हाला शांत राहून चालणार नाही, कारण की जे रिक्वायर्ड रन रेट आहे तो देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत फक्त 19 धावा, अजून देखील 40 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे आणि 15 चेंडू आहेत. जबाबदारी आली आहे राजू कंकच्या खांद्यावरती आणि या जबाबदारी, कारण की याआधी 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेत, पण प्रेक्षक आणि संघ आणि संघ मालक बोलत असतील तू आधी काय केले त्यापेक्षा आत्ता काय करणार आहेस हे मला बघायचं आहे. आणि या मॅच मध्ये तू प्रेझेंट मध्ये काय परफॉर्मन्स करणार आहे, काय स्वतःला सिद्ध करणार आहे, त्याच्यावरती तू प्रसिद्ध हळूहळू होणार आहेस. प्रेशर मध्ये इथे खेळावं लागेल. करण मालुसरे आलेत आणि करण मालुसरे यांची देखील विकेट माघारी. आता टीमला गळती लागताना आपल्याला पाहायला मिळते. काळेश्वरी 11 या टीमचा बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि अमर बामरची गोलंदाजी जर पाहिली तर एकही धाव आतापर्यंत या षटकामध्ये किरण सर खर्च केलेली नाही आणि 3 फलंदाजांना माघारी पाठवलंय. जिल्हा आयकॉन जी संघाची जबाबदारी, विकासभाई कदम यांचा जो विश्वास तो पूर्णपणे सार्थ ठरवलाय अमर बामरस यांनी. फक्त वाकीचे गणेश कदम आलेत KSK आयकॉन म्हणून. आता गणेश कदम मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट माघारी परतल्यात. किरण सर काय सांगाल इथून पुढे या मॅच मध्ये, कारण की जी अवस्था पहिल्या डावामध्ये झाली आहे तीच अवस्था आता मात्र या डावामध्ये आपल्याला टीम काळेश्वरी 11 या संघाची पाहायला मिळते. फुलटॉस बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक, 1 धाव आले. राजू कंक स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल. आता जैसे कॉर्सेस वैसे हॉर्सेस, म्हणजे जशी खेळपट्टी तसा फलंदाज पाठवला. आता गणेश कदम एका बाजूला आहे, राजू कंक. मॅच फसली जरूर आहे, पण मॅच अजून 50-50% आहे, कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर गणेश कदम वेल फिनिशर, राजू कंक वेल फिनिशर नो डाऊट, पण ज्या विकेट आले तिथे दबाव टाकलाय अमर बामरसने. अमर बामरस ज्या कामासाठी आला होता तेच काम त्यानं पूर्ण केलंय. जिथे आपण पाहिलं 3 विकेट आतापर्यंत फक्त 1च धाव दिले. कंजूसपणा या मैदानामध्ये अमर बामरसचा जास्त दिसून आलाय, फक्त 1 धाव दिले शेवटचा चेंडू. पण ज्याच्या वेळेस विकेटची गरज त्या वेळेस अमर बामरस, इथे राजू कंक मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक फलंदाज माघारी. अमर बामरसची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्यात. चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये, 4 विकेट आणि फक्त 1च धाव इथे खर्च केले. अमर बामरस वडगाव उरमोडी असोसिएशनचा हा दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्विसली वेळ बदलली, खेळ बदलला, पासा बदलला आणि नजर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विकेटवरती राहिले. राजू कंकनेही जागा सोडली आहे. शेवटचा चेंडू होता अमर बामरसचा, ज्या अमर बामरसनं 3 विकेट घेतले तिथे राजू कंक त्याच्यावरती दबाव टाकायला गेला, स्वतः फसला आणि तदनंतर मात्र मॅच आता फसले. कारण की राजू कंकचा या
सीझन या मॅच मध्ये अशा वेळी हा फटका खेळणं कितपत योग्य होता हा विचार करत तो माघारी येतोय, कारण की इथून पुढे अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 20 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. आता 12 चेंडू येऊन गणेश कदम या मॅच मध्ये जबाबदारीनं खेळणं त्याचं गरजेचं असेल, कारण गणेश कदम आहे, मॅच अजून ऑन आहे. कारण की मॅच बद्दल नो डाऊट 50-50% मॅच आहे, पण जी फसली आहे मॅच अमर बामरस ज्या पद्धतीने विकेट घेतलेत, कारण की जी टीम मिटिंग झाली जिथे अमर बामरसला बाहेर काढलं, 11 खेळाडूंचा विश्वास त्यानं जंपला आणि आता आत्मविश्वास वेगळा आहे टीममध्ये, कारण की एकाचा आत्मविश्वास दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, आणि तदनंतर आत्मविश्वासाने भरलेली टीम आता डेंजर दिसते. ड्रिंक ब्रेक आहे, कहाणी मॅच मध्ये पाणी पोचलंय, कहाणी काय राहिली या मॅचची. 12-39. पण केतन म्हात्रेची आता देहबोली आपण पाहिली तर 12 बॉलमध्ये 39 धावांची गरज. राजू कंकचा रोल इथे खूप महत्त्वाचा होता, परंतु राजू कंक बाद झाला. आता रोल निभावावा लागेल, आता हिरोची भूमिका निभावावी लागेल गणेश कदम आणि तेजस कोकरे या दोन्ही खेळाडूंना, कारण की टीम अडचणीमध्ये आधार शोधू नका, तर स्वतःला भक्कम बनवा आणि ते भक्कम बनवावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या जोडीला. 12 चेंडू 39 धावा. ऑब्विसली ज्या पद्धतीने चर्चा करूयात या चेंडू नंतर, आई चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मिड विकेट रिजन मध्ये पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. बाकी मी तुला हिरो बनायचं होतं, पण तू विलन बनून माघारी आलायस, कारण की ज्या पद्धतीने रोल आहे त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता तेजस कोकरे या मॅच मध्ये गणेश कदम आणि तेजस कोकरे, तेजस कोकरेकडे ताकद आहे, हाईट फॅक्टरचा उपयोग तो नेहमी बॅटिंग करताना करतो. आणि विवेक शिंदे दुसऱ्या बाजूला हुशार नाही, मास्टर माइंड गोलंदाज आलाय रुळेचा. आपा फुल टॉस चेंडू सरळ बॅटिंग केला जातो, खेळाडू आहे तिथं वेगाने निघून जाईल. येस, इट्स 4 धावा आहेत, हा चौकार. पण चौकार आलाय. आता मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आता संघर्ष व्हायला सुरुवात झाली, कारण की पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर तेजस कोकरे हाईट फॅक्टरचा वापर करत असताना त्याच्या बॅटमधून वाटिश लॉंगॉनला खूप चांगला स्ट्रोक आला, चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने वाढले. आता समीकरण बदललंय, 10 चेंडू आणि अजून देखील 34 धावांची गरज. या धावा बनवू शकतात, परंतु या षटकामध्ये अजून देखील 1-2 षटकार चौकार येणं अपेक्षित आहे. इथून पुढे बॅटिंग करताना सिंगल डबल घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन्ही संघ जर पाहिलं तर 2-2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना हा सामना जिंकणं हे खूप महत्त्वाचं आहे. केतन म्हात्रे यांची देहबोली चर्चा करत होते, कारण की त्यांना माहिती आहे की आता कुठेतरी या मॅचमध्ये आम्ही शिरकाव केलाय, आता या मॅचमध्ये आम्ही कमबॅक केलंय आणि तेच कमबॅक करत असताना विवेक शिंदे रुळे यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला, चौकारानंतर कमबॅक जरूर केलाय आणि कमबॅक मात्र या मॅचमध्ये महत्त्वाचा होता विवेक शिंदे यांचा, कारण की पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. आता कुठेतरी दबाव वाढत चालला बॅटिंग करणाऱ्या टीम काळेश्वरी 11 या संघावरती. ऑब्विसली हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये घेऊन काढले. डीपेक्षा कव्हरला खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल. पहा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या एकेरी दुहेरी धावांना मॅच कितपत बनेल, कारण की मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर एक्के दुक्केशी कुछ नाही होणे वाला, फक्त धावसंख्या पुढे जाईल एकेरी दुहेरी धावांना. जर मॅच मध्ये 8 चेंडू 32 धावा आता करायचे तर येणारे 2 चेंडू गरजेचे आहेत, कारण की या 2 मध्ये कमीत कमी 8-10 धावा येत आहेत. मॅच चांगली बनते भाऊ. मॅच मध्ये तुम्ही आहात 4 फक्त फलंदाज बाद झालेत. अजून गणेश कदम आहे, तेजस कोकरे आहे. लेट्स सी मॅच चांगली बनेल. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, विकेट किपर आहे, चेंडू गॅदर केला जातोय. आपण पाहिलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू, कारण की अशा वेळेमध्ये विवेक शिंदेच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 2 डॉट गेलेत आणि धावा फक्त 7 आलेत. ही ती ओव्हर नाहीये जिथे बॅटिंग करणाऱ्या टीमला कमबॅक करण्यासाठी 7 धावा 5 चेंडू मध्ये, तुम्हाला 5 मध्ये कमीत कमी 15 धावा करणं गरजेचं आहे. ते बजावून तुम्ही मॅच मध्ये याल. शेवटचा चेंडू, पण धीरज भोईरनं पहिलं षटक हाताळलं, फक्त 3 धावा खर्च केल्या. केतन मात्रे 16 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर अमर बामरसने फक्त 1 धावेचं षटक हाताळत 4 विकेट प्राप्त केल्या आणि विवेक शिंदे यांची गोलंदाजी देखील चांगली राहिली. विकेट आलेली नाही, परंतु फक्त आणि फक्त 7 धावा इथे खर्च केल्या. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचं षटक शिल्लक आहे.
6 बॉलमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी भरपूर धाबांची गरज आहे. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2025 निहाल ग्रुप अशोकदादा यांनी पाहिलेलं स्वप्न आणि खास करून जर पाहिलं तर ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये अप्रतिम दर्जाचं आयोजन. एकूण 15 संघ या स्पर्धेमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करू पाहत आहेत. आणि चला मॅच स्पीडअप करा, कारण की अजून 6 बॉल शिल्लक, 4 मॅचेस आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अजून देखील शिल्लक आहे. दुपारचे 4 वाजायला आलेत. ऑब्विसली हाच आता कॉल दिला जाईल. मॅच थोडंसं स्पीडअप यासाठी करा, कारण की अजून ज्या मॅचेस आहेत त्या कव्हर होऊ शकतात जर या मॅचेस फास्ट झाल्या तर. याच नाही, इथून पुढच्या सगळ्या मॅचेस कव्हर करायचे. चला प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. 27 धावा स्कोर कार्डवरती 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचं षटक आता बाकी आहे. मॅच आपण पाहिलं थोडीशी फसली आहे. बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला जाईल. चला थोडासा स्पीडअप घेऊ. टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कॅप्टन आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 6 चेंडू आणि 32 धावेची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवलंय, थोडासा स्पीडअप घेऊ प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 6:32. यानंतर टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. पहिला चेंडू सरळ बॅटीनं जरूर लॉफ्ट केलाय. इनसाइड आउट अगदी क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्राला. चेंडू गॅदर केला जातो डीप मधून. एकच धाव इथे कंप्लीट केली आहे. 6:32चं समीकरण. आता 5 बॉल 31 धावा. जरी 5 बॉलवरती 5 षटकार जरी आले तरी देखील सामना टाय होऊ शकतो. परंतु जर तर या शब्दाला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे, परंतु जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट देखील पूर्ण होऊ शकत नाही आहे. इथे मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. आणखीन एक फलंदाज इथे माघारी परतला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. 5वा फलंदाज माघारी परतलाय. तेजस कोकरे पाठीमागे जात आहेत. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर थोडंसं जॉगिंग करत आपण मैदानामध्ये पोचा. थँक्यू सो मच. थोडंसं फास्ट आपण मैदानामध्ये पोचा, कारण की जास्त वेळ आपण वाया घालवायचा नाहीये. तुम्ही जेवढ्या लवकर मैदानामध्ये याल तेवढी मॅच लगेच सुरुवात होईल. थँक्यू सो मच बॅटर. 4 चेंडू 31. मॅचची जी फसली ती अमर बांबरसनं फसवली आणि अमर बांबरसची गोलंदाजी मॅचला कलाटणी देणारी राहिली. एक अशी मुवमेंट राहिली जिथे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं त्या मॅचमध्ये. लिडिंग एज गेला आणि लगेच माघारी येतोय. चला नेक्स्ट बॅटर मी विनंती करेल आपणही धावत या मैदानामध्ये ज्या पद्धती तू चल मे आया पीछे से या पद्धतीने थोडंसं झालंय मॅचमध्ये. नवीन बॅटर थँक्यू सो मच. आपणही थोडंसं धावत जावं मैदानामध्ये. 4 चेंडू जे 31 होतं ते आता 3 चेंडू 31चं समीकरण या मॅचमध्ये राहिलं आहे. डीजे तुम्हाला थोडंसं शांत यासाठी ठेवतो, कारण की ही मॅच आम्हाला कव्हर करायची लगेच आणि नेक्स्ट मॅच लगेच चालू करायचे. नेक्स्ट मॅच आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे. यानंतरच्या मॅचचा जो टॉस झाला होता अर्थातच SB मास्टर आणि शार्विल सोनाक्षी 11 यानंतरची मॅच आहे ती देखील लगेच स्टार्ट करायची प्लीज. यानंतर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. 3:31 लॉफ्ट केला जातोय चेंडू. आपण पाहिलं तर आहे शांततेमध्ये चेंडू पाहिला जातोय. चेंडू अगदी आपण पाहिलं 6 धावेसाठी गेला, पण जास्त फरक पडत नाहीये. तर वेळ गेल्यानंतर पडलेला विचार आणि मॅच जात असताना आलेला षटकार, भाई नाही रहता कुछ काम का. आता फक्त टीमचं थोडं कर्ज कमी केलं जात आहे. मॅच विनिंगसाठीची वेळ थोडीशी राहिली शांत. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही अजूनही आपण विजय आणि पराभवाचं बिलकुल बोलत नाही, कारण क्रिकेट आहे काही होऊ शकतं. आता 2:25ची गरज आहे षटकाराला आणि विजय पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. आता शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अखेरीस या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजेता राहतोय संघ, जो आपण पाहिलं तर आरजू 11 संघ या मॅच मध्ये राहतोय विजेता. अर्थातच विकासभाई कदम खुश असतील आणि त्यांनी आधी सांगितलं एक मॅच किरण जिंकायचे. ते मैदानामध्ये आता दाखल झालेत. आरजू